कॅप्रॉन 4चा रिझल्ट 1 सप्टेंबरला लागला होता. तर तुम्ही पुढच्या कॅप्रॉनमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. तुम्हाला कॅप्रॉन 1लाच ॲडमिशन घेऊन टाकावं लागतं विदिन 2 to 3 days ऑफ रिपोर्टिंग टाईम. मला जे ऑप्शन भेटलं आहे आय एम सॅटिस्फाईड विथ द ऑप्शन, मला तेच पाहिजे, यावर मला पुढच्या कॅप्रॉन जायचं नाही आहे. तर मी फ्रीज केलं, ₹1000 पे केले आणि जर मला हे अलॉट झालं तर मला पहिलं ऑप्शन ऑटोमॅटिकली तुमच्या हातामधनं निघून जाईल. त्यामुळे जे भेटलं आहे ना ते टिकवणं पण खूप जास्त महत्त्वाचं असतं. सो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू वन मोर व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात इम्पॉर्टंट कॅप्रॉनचे रूल्स, कुठले नवीन रूल्स मागच्या वर्षी आले होते, कोणत्या मिस्टेक्स स्टुडंट्स प्रत्येक वर्षी करतात जेणेकरून चांगला स्कोर असून देखील तुम्हाला चांगलं कॉलेज भेटत नाही, किंवा काही वेळेस खूप छान स्कोर असताना देखील तुम्हाला खूप लो कॉलेज अलॉट होतं. ठीक आहे, त्यामुळे पूर्ण कॅप्रॉनचे रूल्स, कॅप्रॉनचे प्रोसेस कशी चालते, ऑटो फ्रीज रूल काय आहे, नवीन रूल आहे ऑटो फ्रीजचा मागच्या वर्षी 136 रूल, हा रूल काय सांगतो, सोबत सेल्फ व्हेरिफिकेशनचे रूल काय आहे, कसं तुम्हाला कॉलेज अलॉट होतं, कसं तुम्ही ते कॉलेज घेऊ शकता. ठीक आहे, आपण हे सगळी गोष्टी इन डिटेल बोलणार आहोत. ठीक आहे, सोबत ही पूर्ण कॅप्रॉनची प्रोसेस वर्क कशी करते त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. ठीक आहे, व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा, इन्फॉर्मेटिव्ह प्लस तुमच्या सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. लाईक करून ठेवा, कॉमेंट जाऊन आपली सिटी कॉमेंट करा, सोबत आपल्या मित्रांना आणि पेरेंट्सला व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की इथली एक मिस्टेक तुमच्या 2 वर्षाची पूर्ण मेहनत वाया घालवू शकते. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. सो लेट्स टॉक अबाउट फर्स्ट थिंग की कॅप्रॉनच्या डेट्स अगोदर आपण जाणून घेऊया की एक्सपेक्टेड डेट्स काय आहे, किंवा मागच्या वर्षी आता किती डेटला कोणते कॅप्रॉन झाले होते. फर्स्ट थिंग की तुमच्या लास्ट इयरला कॅप्रॉन 1, 2, 3, 4 4 कॅप्रॉन्स वर देअर इन लास्ट इयर. ठीक आहे, मागच्या वर्षीपासूनच कॅप्रॉन 4 सुरू झाला होता, म्हणजे 25पासून 2024पर्यंत 3च कॅप्रॉन व्हायचे. 4पासून त्यांनी 4th कॅप्रॉन ॲडअप केला, म्हणजे 25पासून 4th कॅप्रॉन त्यांनी ॲडअप केला. ठीक आहे, तर ह्या डेट्स आहे मागच्या वर्षीच्या. ठीक आहे, बघा तुमचा जर लागला आहे 18 जूनला, बरोबर, लास्ट इयरला 19 जूनला रिझल्ट लागला होता. ठीक आहे, तर सेमच शेड्यूल चालू आहे पूर्ण. ठीक आहे, तर त्या अकॉर्डिंग मागच्या वर्षी कॅप्रॉन 1 जो होता तो 26 जुलैला सुरू झाला होता, जो की 28 जुलैपर्यंत चालला होता. किती दिवस आहे, फक्त 26, 27, 28 3 दिवस तुम्हाला कम्प्लिटली भेटतात. ठीक आहे, आणि ते पण त्याचा रिझल्ट जो आहे किंवा अलॉटमेंट स्टेटस आहे ते 31ला लागला होता. इट इज रिझल्ट डेट. ठीक आहे, सेम तुमचा कॅप्रॉन 2 6-8 म्हणजे ऑगस्टपासून 8 ऑगस्टपर्यंत गेला होता. रिझल्ट 11-8ला गेला होता. ठीक आहे, कॅप्रॉन 3 16 ते 18 रिझल्ट 21-8. कॅप्रॉन 4चा रिझल्ट 1 सप्टेंबरला लागला होता. ठीक आहे, तर ह्यावेळेस पण सेम स्टेटस असू शकतं, डेट्स थोडेफार मागं पुढं होईल बस. येस, तुमचं लास्ट इयरच्या अकॉर्डिंग हे शेड्यूल होतं जे की यावर्षी पण असू शकतं. ठीक आहे, तर प्लीज टेक अ स्क्रीनशॉट, नोट करा कधी डेट्स आल्या होत्या. वाटलंच तर मी एक सेपरेट PDF तुम्हाला देऊन टाकन इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरती, तिकडनं यू कॅन हॅव दिस एव्हरीथिंग. ठीक आहे, नेक्स्ट थिंग की चला, दिस इज ऑल अबाउट कॅप्रॉनच्या डेट्स, की कॅप्रॉन कधी सुरू होणार आहे, कधी पूर्ण प्रोसेस होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट थिंग की जी आपली पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे ना ती लॉन्च झालेली आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपण A to Z काउन्सिलिंग, पर्सनल मेंटर तुम्हाला अलॉट करून देणार आहे. ठीक आहे, कुठला पण टॉप कॉलेजचा मेंटर. माझ्या टीममध्ये कसं आहे, आय एम फ्रॉम COEP. ठीक आहे, तर माझं एज्युकेशन झालं COEP पुण्यामधनं. माझे टीममेट्स किंवा माझे सगळे जे कलिग्स आहे दे आर फ्रॉम COEP, VJTI, SPIT, DJ सांगवी, परत वालचंद सांगली. ठीक आहे, मल्टिपल कॉलेजेसमधले स्टुडंट्स माझ्या काउन्सिलिंग बॅचमध्ये आहे. कमिन्सचे स्टुडंट झाले, PICT झाले, VIT झाले, TY पाटील, PSOE, सर्व कॉलेजेस स्टुडंट. आता दिस इयर वी हॅव 60+ मेंटॉर्स. ठीक आहे, 60+ मेंटॉर्स म्हणजे टीममध्ये आहे, म्हणजे ते COEPच्या काउन्सिलिंग 4.0च्या 4.0च्या बॅचमध्ये. ठीक आहे, तर दीज मेंटर्स विल बी देअर टू गाईड यू, टू हेल्प यू. तर पर्सनल मेंटर तुम्हाला अलॉट होणार आहे. ठीक आहे, सोबत कॅप्रॉन, स्पॉटरूम, ILS सर्व काही आतापासून ॲडमिशनपर्यंत सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, सोबत लाईक टिल ॲडमिशन. ठीक आहे, आतापासून ॲडमिशनपर्यंत, ॲडमिशन के बाद भी हम लोग हेल्प करते. ठीक आहे, टिल ॲडमिशन विल बी हेल्पिंग यू इफ यू वॉन्ट टू गो फॉर प्रो बॅच, ज्यामध्ये सगळ्या गोष्टी आहे, सगळं गायडन्स आहे. ठीक आहे, प्लीज कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर. आता खाली आमची प्रीमियम बॅच पण आहे, ज्यामध्ये रजिस्ट्रेशन पण आम्हीच करतो, फॉर्म पण आम्हीच बनवतो, फॉर्म पण आम्हीच भरतो. ठीक आहे, 4 कॅप्रॉन्स आहे, 4चे आम्हीच फिलआउट करणार, आम्हीच सगळं काही बनवणार. ठीक आहे, म्हणजे काय, तुम्हाला जी मिस्टेक आहे 0 मिस्टेक गॅरंटी तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, बघा होतं का प्रॉब्ली नेट कॅफेवाले लोक किंवा तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल ना, यू आर डुईंग इट फॉर द फर्स्ट टाईम. ठीक आहे, तर तुम्ही चुका करू शकतात, कारण की एकाच नावाचे मल्टिपल कॉलेजेस आर देअर. तर होऊ शकतं तुम्ही Tier 1च्या ऐवजी Tier 3 कॉलेज टाकशाल. ठीक आहे, आणि या मिस्टेक्स कसं माहिती आहे का, तुम्हाला पुढे सांगतो की ऑटो फ्रीज रूल काय आहे. तुम्ही जर त्या ट्रॅपमध्ये अडकलात तर चांगला स्कोर असून देखील तुम्हाला चांगलं कॉलेज नाही भेटणार. त्यामुळे डोंट टेक द रिस्क. ठीक आहे, प्रीमियम किंवा
प्रो बॅचमध्ये यावा, ठीक आहे. तुम्हाला गायडन्ससोबत सर्व काही आमच्याकडे असणार आहे. तुम्ही आम्हाला डॉक्युमेंट सेंड करायचे ऑनलाईन, आपला व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट होईल आफ्टर एनरोलमेंट, ठीक आहे. तुम्हाला ॲड करून दे त्यामध्ये, ठीक आहे. आफ्टर दॅट तुम्ही डॉक्युमेंट आमच्याकडे आले ना, बाकी सर्व गोष्टी तुमचा पर्सनल मेंटर आणि मी स्वतः इथं करणार आहे, ठीक आहे. तर प्रो बॅचची प्राईस आहे इट्स 2,999 रुपीज आणि डिस्काउंटेड प्राईस आहे, प्राईस नंतर वाढवणार आहे आपण, ठीक आहे. आणि प्रीमियम बॅचेस 999 रुपीज, ठीक आहे, 9999 रुपीज, ठीक आहे. ह्या 2 बॅचेस आहे, बट 0 मिस्टेक गॅरंटी इथं आहे. तर आपल्या स्कोअरच्या अकॉर्डिंग बेस्ट कॉलेज आम्ही 100% लावून देऊ. इथं कॉल ऑन द नंबर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, adityaCP.com जा, ऑफिशियल साईटवर जा, एनरोलमेंट करा, स्क्रीनशॉट या दोघांपैकी कोणत्या नंबरला सेंड करा, ठीक आहे. तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून टाकू, ठीक आहे. येस, नाऊ नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आजच्या व्हिडिओचा, ऑटो फ्रीज रूल. की ऑटो फ्रीज रूल काय आहे, यामध्ये कसं तुम्ही ट्रॅप होऊ शकता. हा रूल मागच्या वर्षी आलेला आहे, ठीक आहे. तर ऑटो फ्रीज रूल असं म्हणतो तुमचा. आणि व्हॉट इज दिस 136, ठीक आहे. लेट्स टॉक अबाउट दॅट फर्स्ट. हा कॅपराउंड 1, कॅपराउंड 2, कॅपराउंड 3. फॉर एक्झाम्पल कॅपराउंड सुरू झाला, आपल्याला त्यावेळेस एक लिस्ट अपलोड करावी लागते. मिनिमम 1 to मॅक्सिमम 300पर्यंत आपण प्रेफरन्स देऊ शकतो, ठीक आहे. मिनिमम 1 to मॅक्सिमम 300पर्यंत वी कॅन गिव्ह प्रेफरन्सेस, ठीक आहे. आय होप दिस इज विजिबल टू यू, ठीक आहे. तर त्यामध्ये आपण लिस्ट टाकत आहे, COEP, CS, COEP, NTC, VGT, ACS अँड सो ऑन, ठीक आहे, डिसेंडिंग ऑर्डरने, ठीक आहे. तर रूल असा म्हणतो, जर तुमचं कॅपराउंड 1मध्ये टॉपचं 1 ऑप्शन जर मॅच झालं किंवा टॉपचं 1 अलॉट झालं, तर तुम्ही पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. तुम्हाला कॅपराउंड 1लाच ॲडमिशन घेऊन टाकावं लागतं विदिन 2 to 3 days ऑफ रिपोर्टिंग टाईम. इफ यू फेल तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊन जातं. आय रिपीट, तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊन जातं, ठीक आहे. सेम कॅपराउंड 2साठी इट इज 136 रूल, ठीक आहे. इट इज 136 रूल. तर कॅपराउंड 2साठी टॉपचे 3 ऑप्शन्स, ठीक आहे. टॉपचे 1, 2, 3, टॉपच्या 3पैकी कुठलं पण एक ऑप्शन अलॉट झालं किंवा मिळालं तुम्हाला, तर अगेन तुम्ही पुढच्या कॅपराउंडमधनं बाद होऊन जातात किंवा रिमूव्ह होऊन जातात. तुम्हाला यापैकी जे लागलं आहे ना, तिथं फॉर शुअर ॲडमिशन घ्यावं लागतं. तुमच्याकडं ऑप्शन नाही उरत, ठीक आहे. यू डोंट हॅव एनी राईट ॲट दिस कंडिशन. तुम्हाला ह्या कंडिशनमध्ये ॲडमिशन घेऊन टाकावं लागणार आहे. सेम अप्लाइज फॉर कॅपराउंड 3, 1, 2, 3, 4, 5, 6. टॉपच्या 6पैकी एक पण जो ऑप्शन मला अलॉट झाला, तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावाच लागणार, ठीक आहे. इफ ते कॉलेज लो जरी असलं किंवा तुम्हाला आवडीची जरी नसली भेटली, तरी पण तुम्हाला त्या केसमध्ये 100% ॲडमिशन घ्यावाच लागणार. पुढच्या कॅपराउंडमध्ये यू वोंट बी एलिजिबल, यू विल डिबार्ड फ्रॉम द प्रोसेस. तुम्हाला विदिन 2 to 3 days ऑफलाईन कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट्स फी सबमिट करून ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार, ठीक आहे. दिस इज ट्रॅप, दिस इज ऑल अबाउट 136 रूल. तर ह्या रूलच्या अकॉर्डिंगच आपल्याला फॉर्म बनवायचे आहे, ठीक आहे. यू आर न्यू ॲट दिस प्रोसेस, वी आर डुईंग दिस फ्रॉम लास्ट 4 years. माझ्याकडे स्वतः 10,000+ स्टुडंटला मी स्वतः काउन्सिलिंग केलेली आहे आतापर्यंत, ठीक आहे. त्यामुळे यू कॅन ट्रस्ट अस, आम्ही तुमची सगळी प्रोसेस करून देऊ शकतो, ठीक आहे. येस, बाकी नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग आहे की आता कॅपराउंड वर्क कसे करतात, हाऊ दिस कॅपराउंड वर्क्स, पूर्ण शेड्यूल काय आहे, ठीक आहे. आतापासून आज आहे तुमची 21 जून, ठीक आहे. आज आहे संडे. तर आतापासून ॲडमिशनपर्यंत कधी कधी काय काय होणार आहे, कधी कधी काय काय करायचं आहे, कॅपराउंड कधी सुरू होणार आहे, कॉलेज कधी भेटणार आहे, अलॉटमेंट कधी आहे, सर्व काही तुम्हाला आजच्या वेबिनारमध्ये आपण समजणार आहोत. आज आपल्या चॅनलवरती संध्याकाळी 9 PM आपण लाईव्ह वेबिनार घेतो आहे, ठीक आहे. त्याची पण लिंक मी खाली देऊन टाकेल. जावा, लाईक करा त्या व्हिडिओला, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आज संध्याकाळी 9 वाजता आपण त्या लाईव्हमध्ये भेटू. त्या लाईव्हमध्ये A to Z आतापासून ॲडमिशनपर्यंतची पूर्ण प्रोसेस विथ एक्सपेक्टेड डेट्स तुम्हाला मी सांगणार आहे, ठीक आहे. आणि कंप्लीट प्रोसेस आपण त्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तो वेबिनारमध्ये खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे, ठीक आहे. तर भेटूया आजच्या 9च्या सेमिनारमध्ये, ठीक आहे. नाऊ लेट्स कम टू द नेक्स्ट पॉईंट की दादा सेल्फ व्हेरिफिकेशनचे रूल्स काय, ठीक आहे. हाऊ सेल्फ व्हेरिफिकेशन वर्क्स किंवा हे काय आहे जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी, ठीक आहे. तर बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही लोकांनी छान काउन्सिलिंग घेतली, तुम्ही लोकांनी चांगला फॉर्म टाकला, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट कॅपराउंडमध्ये आपण एक लिस्ट टाकली, फॉर एक्झाम्पल 70 कॉलेजेसची, ठीक आहे. 70 कॉलेज आपण लिस्ट टाकली इथे आणि तुम्हाला 35th नंबरचं कॉलेज लागलं, ठीक आहे. तुम्हाला 35th नंबरचं कॉलेज लागलं किंवा अलॉट झालं, तर तो जो पॉईंटर आहे ना, तो खालचे ऑप्शन तर रीड करणारच नाही आहे. तुम्हाला हे जे ऑप्शन लागलं ना, ठीक आहे, तुमच्याकडं मल्टिपल ऑप्शन नसता की 10पैकी एक चूज करा, असं काही नसतं. तुम्हाला एकच ऑप्शन भेटणार, ठीक आहे. आपल्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल मला DY पाटील पिंपरीची IT ब्रांच भेटली, 35th नंबरला मी टाकलेली होती, ठीक आहे. आता मला अलॉटमेंट दाखवताना एकच दाखवणार की अलॉटमेंट स्टेटस अलॉटेड कॉलेज नेम DY पाटील पिंपरी
ब्रांच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ठीक आहे. असं मला शो केलं डी वाय पाटील पिंपरी IT. आता माझ्याकडं 3 ऑप्शन आहे, ठीक आहे. मला किती ऑप्शन भेटलं आहे? एकच मला ऑप्शन लागला आहे, मल्टिपल ऑप्शन लागत नाही. एकच ऑप्शन मला अलॉट होणार आहे, ठीक आहे. आता मला डी वाय पाटील पिंपरीचं IT भेटलं आहे, ठीक आहे. तर हे जे मला ब्रांच भेटलं आहे ना IT, तर मला ते ठीक आहे, मला ते पाहिजे. बट स्टील मला डी वाय पाटील पिंपरीच्या CS ला पण ट्राय करायचं आहे, मला PCCOEच्या पण CS किंवा ITला ट्राय करायचं आहे, मला VITच्या पण CS ITला ट्राय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला PCU रावेतच्या पण CS ITला ट्राय करायचं आहे, ठीक आहे. त्या केसमध्ये तुमच्याकडे 3 ऑप्शन आहे, ठीक आहे. सेल्फ व्हेरिफिकेशन रूल्स आपण समजून घेणार आहोत. आपलं एक्झाम्पल आहे डी वाय पाटीलचं IT, ठीक आहे. आपलं एक्झाम्पल आहे, ठीक आहे. येस, सेल्फ व्हेरिफिकेशन रूल्स आहे, ठीक आहे. अकॉर्डिंग टू लास्ट इयर शेड्यूल 26 जुलैला तुमचा जर कॅप 1 सुरू झाला, 31ला रिझल्ट लागला. ह्या रिझल्टमध्ये मला हे ऑप्शन लागलं फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. तर माझ्याकडे 3 ऑप्शन असणार आहे. एक आहे ऑटो फ्रीज सोडून द्या, फ्रीज, नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट, ठीक आहे. तर तुम्हाला मी हे जस्ट एक्सप्लेन केलं ऑटो फ्रीजच्या रूल्समध्ये की जर ऑटो फ्रीजमध्ये हे पडलं किंवा हे जर माझा ऑप्शन फर्स्ट नंबरचा असेल तर मला ते घ्यावाच लागणार आहे, ठीक आहे. तर ह्या रूल मला क्लिअर आहे ऑटो फ्रीजचा, जो मी जस्ट एक्सप्लेन केला 136 रूल, ठीक आहे. आता माझे आय हॅव 2 ऑप्शन्स राईट नाव, ठीक आहे. एक तर जे मला भेटलं आहे, आय एम फुल्ली सॅटिस्फाईड विथ द ऑप्शन, मला हेच कॉलेज पाहिजे, मला याच्यावरती कुठलं कॉलेज नको आहे, जे मला भेटलं आहे मला तेच पाहिजे, मला पुढच्या कॅपरामध्ये पार्टिसिपेट नाही करायचं आहे, ठीक आहे. तर मी तिथे फ्रीज करणार. ॲट दॅट टाईम मला 1000 रुपीज ॲज अ सीट ॲक्सेप्टन्स चार्जेस आय नीड टू पे टू द गव्हर्नमेंट, की ही सीट मला माझ्या नावाने बुक करायची, नॉन रिफंडेबल फी असते, परत भेटत नाही, ठीक आहे. माझ्या नावाने मला बुक करायची, ठीक आहे. असं करून मी हे कॉलेज माझ्यासोबत घेऊन, ठीक आहे, हे कॉलेज माझ्यासोबत घेऊन मी ॲडमिशन करून घेऊ शकतो, ठीक आहे. मी फ्रीज या ऑप्शनमध्ये मला जे ऑप्शन भेटलं आहे, आय एम सॅटिस्फाईड विथ द ऑप्शन, मला तेच पाहिजे, यावर मला पुढच्या कॅपला जायचं नाही आहे, तर मी फ्रीज केलं, 1000 रुपीज पे केले, ठीक आहे. त्यानंतर मला विदिन 2 to 3 डेज एक रिपोर्टिंग टाईम असतो, ठीक आहे. रिपोर्टिंग टाईम आपण त्याला म्हणतो रिपोर्टिंग टाईम, ठीक आहे. मला ह्या टाईममध्ये जे मला कॉलेज लागलं आहे, मला तिथं ऑफलाईन जायचं आहे, मला माझे डॉक्युमेंट पूर्ण द्यायचे आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस झेरॉक्सचे 2 ते 3 सेट, ठीक आहे. आणि सोबत मला ती फी आहे कॅटेगरीची, वॉट एव्हर फी, ती मला पे करून घेऊन माझं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. दिस इज युअर फ्रीज ऑप्शन, ठीक आहे. बट प्रोबॅबली आपण ते करणार नाही आहे, आपण करणार आहोत इथे बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज, ठीक आहे. व्हॉट इज बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज, की मला जे ऑप्शन भेटलं आहे ना, मला ते पाहिजेच आहे, मला सोडायचं नाही, मला ते पाहिजेच आहे, मला ते घेऊन ते मला फिक्स करून ते मला शुअर करून मला पुढच्या कॅपरामध्ये जायचं आहे. म्हणजे मला डी वाय पाटील पिंपरीचं IT आहे ते पण सोडायचं नाही आहे, मला ते पकडून पुढच्या कॅपरामध्ये जायचं आहे फॉर बेटरमेंट किंवा दिल मांगे मोर, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला पिंपरीचं IT फिक्स करायचं, ठीक आहे. ॲट दिस केस आपण बेटरमेंट करतो किंवा नॉट फ्रीज करतो आहे, तरी पण तुम्हाला 1000 रुपीज पे करायचे आहे ॲज अ सीट ॲक्सेप्टन्स फी, आणि ते करून आपण हे ऑप्शन सिलेक्ट करून पुढच्या कॅप राऊंडला, कॅप राऊंड 2ला, कॅप राऊंड 3ला, कॅप राऊंड 4ला मी अप्लाय करू शकतो. मी पुढच्या कॅप राऊंडला परत एकदा लिस्ट अपलोड करू शकतो, ठीक आहे. 3ला पण परत अपलोड करू शकतो, 4ला परत अपलोड करू शकतो, आणि दिल मांगे मोर किंवा मला अजून चांगलं कॉलेज पाहिजे ते कॉलेज मी घेऊ शकतो, ठीक आहे. तर या अकॉर्डिंग तुम्ही तुमचं फर्स्ट कॉलेज सिक्युअर करून पुढच्या कॅपरामध्ये चांगलं कॉलेज सिक्युअर करून घेऊ शकता, ठीक आहे. तर सेकंड, थर्ड, फोर्थ कॅपरामध्ये फक्त मी असेच कॉलेज टाकणार जे की डी वाय पाटील पिंपरीच्या ITच्या वरचे कॉलेज आहे, ठीक आहे. मी चुकीने पण इकडं सिंहगड, मॉडर्न वगैरे म्हणजे थोडे लोअर कॉलेज, कम्पॅरेटिव्हली लोअर कॉलेज मी टाकणार नाही, ठीक आहे. या अकॉर्डिंग मी कॅपराऊंड 2चा, 3चा आणि 4चा फॉर्म भरणार आहे. जर इन केस तुम्ही इथं लाईक मला पिंपरी IT भेटले, जर इन केस मी इथं सिंहगड कॉलेज थोडंसं स्कोर वाईज लो कॉलेज आहे, ठीक आहे, थोडी इश्यू पण झाली सिंहगडची मला माहिती असणार आहे, ठीक आहे. मी इथं सिंहगडचं एखादं कॉलेज टाकलं, ठीक आहे, आणि फॉर एक्झाम्पल SIT लोणावळा, ठीक आहे, हे कॉलेज मी टाकलं, आणि जर मला हे अलॉट झालं तर मला पहिलं ऑप्शन ऑटोमॅटिकली तुमच्या हातामधनं निघून जाईल, ठीक आहे. त्यामुळे जे भेटलं आहे ना ते टिकवणं पण खूप जास्त महत्त्वाचं असतं, ठीक आहे. अँड दिस इज ओनली अबाउट कॅप राऊंड्स, ठीक आहे. तर येस, दिस इज ऑल अबाउट कॅप राऊंड, ठीक आहे. ह्या पूर्ण थिंग्सच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचे कॅप राऊंडची प्रोसेस कंप्लीट करून घेऊ शकतात, ठीक आहे. आय होप तुमचे रूल्स, फ्रीज, ऑटो फ्रीजचे रूल्स, 136चा रूल, ठीक आहे, हे तर आपण संध्याकाळी भेटणारच आहोत, त्यामुळे इथे पण तुम्ही आपला सहभाग किंवा अटेंडन्स शो करा आज संध्याकाळी 9 वाजता या चॅनलवरती, ठीक आहे. तर आय होप तुमचे सर्व रूल्स इथपर्यंत क्लिअर आहे. मी खूप इझी लँग्वेजमध्ये आय ट्राईड माय बेस्ट की तुम्हाला रूल्स एक्सप्लेन करायचे. इफ तरी पण डाऊट असेल तर कॉमेंट करा, ठीक आहे.
पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल आय हॅव गिवन यू 2 नंबर्स, 2 नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. किंवा या व्हिडिओच्या खाली मी अजून पण नंबर्स देईन. इफ यापैकी कुठला नंबर नाही लागला तुम्ही त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात, बिकॉज खूप सारे कॉल्स आहेत, त्यामुळे इट्स ओके की तुमचं कॉल मिस होऊ शकतं, ठीक आहे. तर इट इज ऑल अबाउट द व्हिडिओ. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर टिल नाव. इफ व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना पण शेअर करा, कारण की त्यांचं पण कन्फ्युजन क्लिअर झालं पाहिजे. सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अजून खूप सारे व्हिडिओ इथे येणार आहे. ऑल द बेस्ट सर्वांना.